नमस्कार, भन्नाट रेसिपीज बाय रोशनीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झटपट असे होणारे बेसन पिठाचे धिरडे। तर त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट, तसेच पाव चमचा हळद घेतली आहे, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहे। आता हे मिक्स करून घेणार आहोत। मिक्स झालं की याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि पीठ आपण फेटून घेणार आहोत। अशा पद्धतीने फेटून घ्यायचे आहे, जेणेकरून एकही गुठळी राहणार नाही। पाणी थोडं थोडं करून ॲड करायचं आहे। मी थोडंसं पाणी ॲड करते आहे आणि परत फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकही गुठळी राहिलेली नाही, खूप छान फेटलं गेलं आहे पीठ। एकसारखं फेटायचं आहे। आता याच्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर। कोथिंबीरीने खूप छान चवीला होतं धिरडं। मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालं की याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। आपल्याला पातळ ठेवायचं आहे पीठ। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पातळ पीठ भिजवलेलं आहे, अगदी जाडसरही नाही। आता एका तव्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेणार आहोत। आता याच्यावरती पीठ सोडून घेणार आहोत। अशा पद्धतीने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं धिरडं एकसारखं होईल, जाड होणार नाही। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पसरवून घेतलं आहे। आता हे भाजून घेणार आहोत। थोड्याशा कडा सैल करून घ्यायच्या आहेत आणि परतवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता एका बाजूने खूप छान भाजलं गेलेलं आहे आपलं धिरडं। आता दुसरी ही बाजू अशाच पद्धतीने लालसर भाजून घ्यायची आहे। खूप छान भाजलं गेलेलं आहे, बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूनी छान भाजले गेलेलं आहे। तर भाजीला उत्तम असं पर्याय असणारे बेसन पिठाचे धिरडं नक्की करून पहा। तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून एकही व्हिडिओ मिस नाही होणार।